नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी कुमार भारती मराठी या विषयाच्या सेतू अभ्यासाचा आज आपला 28वा दिवस. परंतु आज आपण 28 आणि 29 या 2 दिवसांचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, या आधीच्या भागांमध्ये बऱ्याच वेळा आपण पद्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या पद्यांमध्ये अलंकार कुठले आहेत, कोणत्या प्रकारचे अलंकार किंवा अलंकारिक शब्द वापरले जातात याचा अभ्यास देखील केलेला आहे. आज पुन्हा आपण त्याच भागांची उजळणी करणार आहोत. तुमच्यासमोर एक तुम्ही 9वी इयत्तेत अभ्यासलेली कविता येते आहे आणि त्या कवितेचा अभ्यास आज आपण उजळणी स्वरूपात करणार आहोत. बघू विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासमोर ज्या कवितेचं मी प्रकट वाचन करणार आहे त्या कवितेकडे तुम्ही नीट लक्षपूर्वक बोट ठेवून त्या कवितेकडे बघा, कारण या कवितेमध्ये काही अलंकारिक शब्द आलेले आहेत आणि अलंकारसुद्धा आलेले आहेत. आपण जे अलंकार शिकलो त्यामध्ये यमक अलंकार, जेव्हा गद्यात किंवा पद्यात एखादे अक्षर किंवा एखादा शब्द चरणांती पुन्हा पुन्हा येते तेव्हा तिथे यमक अलंकार होतो असं आपण पाहिलं आहे. त्यानंतर जेव्हा उपमेय हे उपमानासारखे आहे असे वर्णन असते तेव्हा उपमा अलंकार होतो. तर उपमेय हे उपमानाच आहे असे वर्णन केले जाते तेव्हा तो उत्प्रेक्ष अलंकार असतो. आणि जेव्हा एखाद्या अचेतन वस्तूला ती सचेतन आहे म्हणजे सजीव आहे असं मानून ती मानवी कृती करते असा आरोप केला जातो तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो हे आपण पाहिलं आहे. आता ही जी कविता मी वाचणार आहे त्या कवितेमध्ये कुठले कुठले अलंकार आलेले आहेत तुम्ही शोधणार आहात, म्हणून कविता लक्षपूर्वक ऐका कविता. बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण, बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण, याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी याविसावे शांती उद्याच्या जगाची, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबई दुःखाचा, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबई दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा, बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार, अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते, बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन, बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण,
तुझ करीते औक्षण. मुलांनो, ऐकले ना कविता? एका मातेचं आपल्या मुलाविषयीचं प्रेम प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण या कवितेमध्ये रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे भाव उमटले आहे. खूप भावनांचं चित्र तिच्या मनामध्ये आलं आहे. पण जर त्याचा वियोग तिने दाखवला तर कदाचित तो त्याच्या ध्येयापासून ढळेल आणि मग तो रक्षणासाठी, भूमातेच्या जाण्यासाठी त्याचा आत्मविश्वास डळमळीत होईल. म्हणून ती त्याला आत्मविश्वास देते. रणांगणामध्ये लढाईला जाणाऱ्या आपल्या मुलाला ती म्हणते की तू विजयी होऊन परत येणार आहे, मला माहिती आहे. कारण तू परत विजयी होऊन येणार आहे म्हणून तर मी तुझं औक्षण करते. आणि लक्षात ठेव, उद्याच्या भारताचं किंवा आपल्या उद्याच्या देशाची शांतता तुझ्या खांद्यावर आहे. कारण तुझे हे जे विक्रमी बाहू आहेत ना, या विक्रमी बाहूंना ती जबाबदारी पेलायची आहे. म्हणून मला खूप आनंद होतो आहे तू लढाईला जाताना. आणि लक्षात ठेव, मला अजिबात दुःख होत नाही आहे. कारण मी महाराष्ट्र कन्या आहे आणि महाराष्ट्र कन्या वीराचा धर्म जाणते. एका वीराला ती शौर्य देते, आत्मविश्वास देते. त्यातलीच मीही महाराष्ट्र कन्या आहे. म्हणून मी मुखावाटे एक हुंदकासुद्धा काढणार नाही. उलट बघ, मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. म्हणून अशुभाची सावलीसुद्धा पडणार नाही आहे तुझ्यावर. तू विजयी होऊनच परत येणार आहे. कारण मला माहिती आहे ना, जिजालक्ष्मी यांच्याशी माझं नातं आहे. जिजाऊनं जसा शिवबा घडवला ना, तसाच मी तुला घडवला आहे. आणि लक्षात ठेव, तुझ्या शस्त्रांना आणि अस्त्रांना भवानी देवी तुझं रक्षण करणार आहे, शक्ती देणार आहे. म्हणून जेव्हा रणांगणावर लढायला जाशील ना, तेव्हा शिवरायांचं स्वरूप आठव आणि शिवरायांना आठव. म्हणजेच तू विजयी होऊन नक्की येणार. आणि तू विजयी झाला ना, माझी कूस धन्य करणार. पुन्हा विजयी होऊन आल्यावर, पराक्रम केल्यावर पुन्हा मी माझ्या हाताने तुला दूध भात भरवणार आहे. म्हणून तू आता आत्मविश्वासाने पुढचं पाऊल टाक. रणांगणावर जाण्यासाठी सिद्ध हो. म्हणून मी तुझं पंचप्राणांच्या ज्योतींनं रक्षण करते आहे. आणि हे जे पंचप्राण आहे आपल्या शरीरामधले, ते पंचप्राण तुझं रक्षण करणार आहेत, असा आत्मविश्वास ते आपल्या बाळाला देते. मुलांनो, तिने जर इथं दुःख वाटून घेतलं असतं तर कदाचित त्या मुलाचा लढाईला जाण्यासाठीचा आत्मविश्वास डळमळीत झाला असता. तो होऊ नये म्हणून ती महाराष्ट्र कन्या त्या मुलाला एक नवीन आत्मविश्वास देते. म्हणजे या कवितेमध्ये काय आहे? वीररस आहे. लक्षात घ्या, रसांपैकी, नवरसांपैकी इथे वीररस आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय इथे यमक अलंकार साधला आहे, उपमा अलंकार साधला आहे. यमक अलंकार आणि उपमा अलंकार कुठे कुठे साधला आहे या ओळी तुम्ही बघा, त्या वहीमध्ये लिहून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या कवितेमधला अजून तुम्हाला ज्या ओळी आवडलेल्या आहेत, त्या आवडलेल्या ओळींचं पुन्हा चिंतन. मुलांनो, आत्ताच पद्मा गोळेंची जी कविता आपण अभ्यासली, निरोप, त्या कवितेमध्ये वेगवेगळे अलंकार आहेत हे आपण पाहिलं, वेगवेगळे रस आहेत हेही आपण पाहिलं. पण आता तुमच्यासमोर स्क्रीनवर जी कविता येते आहे, त्या कवितेमध्ये आपल्या मराठी साहित्यातील एक नाद आहे, लय आहे. हे प्रत्येक कवितेमध्ये असतं. अलंकार असतो, अलंकारिक शब्द असतात, वेगवेगळे उपमा दिलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या तरी प्रकारचा रस त्या कवितेमध्ये असतो, पद्यामध्ये असतो. कुठल्या तरी प्रकारचं वृत्त त्या कवितेमध्ये असतं. आपण पृथ्वी, दिंडी आणि आर्या हे 2 वृत्त शिकलो आहेत. तर दिंडी आणि आर्या या वृत्तांपैकी, किंवा आपण आत्तापर्यंत जे वृत्त 8वीला शिकलेलो आहेत, त्या वृत्तांपैकी प्रत्येक कवितेमध्ये कुठलं ना कुठलं वृत्त आणि रस असतातच. परंतु मुलांनो, असं काही एक पद्य किंवा साहित्य लेखन आहे की ज्याच्यामध्ये, ज्या साहित्य लेखनामध्ये, ज्या पद्यरचनेमध्ये अलंकार, प्रतिमा, रस आणि वृत्त यातलं कुठलंच बंधन पाळलेलं नसतं. म्हणजेच कविता लिहिताना, पद्यरचना करताना त्यामध्ये अलंकारिक शब्द, प्रतिमा किंवा नाद, लय, रस, वृत्त यातलं कुठलंच बंधन न पाळता कवीला जे काही वाटतं तो कवी आपल्या मनातील विचार मुक्तपणे काव्यामध्ये गोवतो. आणि अशी जी रचना असते त्याला मुक्त छंद असं म्हणतात.
म्हणजेच मुक्तछंदाचं वैशिष्ट्य काय आहे की ज्या काव्यामध्ये, ज्या पद्यरचनेमध्ये अलंकार किंवा उपमा किंवा रस किंवा वृत्त यातलं कुठलंही बंधन नसतं. फक्त आपल्या मनातले विचार मुक्तपणे मांडलेले असतात. त्या काव्याला किंवा त्या रचनेला मुक्तछंद रचना असं म्हणतात. आता तुमच्यासमोर जे येणार आहे कविता मुक्तछंदातली आहे आणि त्या कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर. आत्ताच गेल्या 4-5 दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे मुंबईला. त्या सतीश काळसेकरांची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे मी वाचवतोय. आपण 9वीला ही कविता शिकलेलो आहोत, तरी पुन्हा एकदा त्या कवितेचं प्रकट वाचन मी करणारे. बघा. हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. कलईची झिलई, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित धुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोला चालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली, बोला चालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटू दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आटापाटा आणि पिंगा. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात, पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते. शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. मी वाचवतोय माझी कविता, मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी. कवितेसोबत मी वाचवतोय माझी कविता, मी वाचवतोय माझी कविता, मी वाचवतोय माझी कविता. मुलांनो, या कवितेमध्ये जग झपाट्यानं बदलतंय, पण झपाट्यानं जग बदललं त्याचा विकास पण होतोय. परंतु ज्या चांगल्या जुन्या गोष्टी आहेत त्या मात्र काळाच्या पडद्याआड होत आहेत. जे चांगलं आहे ते आपण विसरून चाललो आहे आणि म्हणून कवीला ती खंत वाटते की नाही, मला वाचवायचं आहे माझ्या मराठी भूमीला, माझ्या मराठी आईला. जुन्या चालीरीतींना, जुन्या परंपरांना मला वाचवायचं आहे. म्हणून कवीनं या कवितेमध्ये वेगानं बदलत जाणाऱ्या समाजाचं वास्तव चित्र व्यक्त केलं आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या वकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकरांनी या कवितेत केलं आहे. मुलांनो, जग कितीही झपाट्यानं बदललं तरी जे जुनं आहे ते सोनं आहे आणि जे नवं आहे ते हवं आहे असं आपण म्हणतो. तरीही जुनं ते सोनं आणि नवं ते हवं असं असलं तरी आपल्याला नवं स्वीकारताना जुन्याला टाकून नाही द्यावं लागणार. जुनं स्वीकारायचं आहे, जुनं जपून ठेवायचं आहे, जे चांगलं आहे ते जपायचं आहे आणि सगळं जुनं चांगल्या रीती, चालीरीती, परंपरा आपल्याला सोबत घेऊन विकास करायचा आहे. आणि म्हणून कवी म्हणतो की मी या साऱ्या वेगानं बदलणाऱ्या, झपाट्याने बदलणाऱ्या जगामध्ये माझी मराठी कविता वाचवतोय, माझी आई वाचवतोय, माझी मायभूमी वाचवतोय, माझी बोली वाचवतोय. आणि हे सगळं का वाचवायचं आहे तर आपल्याला नवं स्वीकारताना जुनं जे चांगलं आहे ते स्वीकारायचं आहे, जतन करायचं आहे. म्हणजे आपल्याला आपलं सगळ्या चांगल्या चालीरीती, परंपरा जपून ठेवायच्या आहे. आणि म्हणून कवीची ती आर्त हाक आहे. म्हणून कवी म्हणतो की सगळं जरी हद्दपार झालं तरी आपल्याला आपली मराठी भूमी, आपली मराठी कविता आणि आपली मायबोली वाचवायची आहे असं या कवितेमध्ये कवी वर्णन करतो. आणि हीच त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आता या कवितेखाली आकृतिबंध दिला आहे बघा. चला सराव करूया. यामध्ये कवी वाचवू पाहतो त्या गोष्टी या कवितेमध्ये तुम्ही ऐकल्या आहेत. त्या 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. शिवाय कवितेत आलेले ग्रामीण
ग्रामीण जीवनातील कोणकोणत्या गोष्टी इथे आल्या आहेत हे आपण नवीला पण पाहिलं आहे, आताही मी वाचलं आहे. बघा आणि ते तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला स्वाध्यायाच्या वहीमध्ये चला सराव करूया. या ठिकाणी या सदरामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत 3 ते लिहायचे आहे. शिवाय सराव म्हणून कवीने वर्णन केल्याप्रमाणे तुम्हालाही अशा काही गोष्टींची खंत वाटते का? प्रयत्न करा. एखाद्या कवितेमधून कवीप्रमाणे काव्यातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. एखादी कविता लिहून बघा मुक्त छंदामध्ये. म्हणजे मुक्त छंद काय असतं याचा आणखी सराव होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या निमित्ताने.